होणार आहे हा हे तुम्हाला उद्या कळेल। काय आयटी पाहायला तर अशा प्रकारे सगळ्यांचे ठेवलेले आहेत का आमच्यात फक्त एका पक्षाचे ठेवलेले अशातला भाग नाही आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते चित्र स्पष्ट आहे। आम्ही प्रत्येकाने आपापली दक्षता घेतलेली आहे आणि ते होऊन जाईल। 11 उमेदवार आहेत, 12वा उमेदवार सुद्धा देण्यात आले, त्यामुळे चर्चा अशी आहे की नेमका उमेदवार कोणाचा पडणार, महाविकास आघाडी गेम कोणाचा होणार आहे हा हे तुम्हाला उद्या कळेल। आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे 9 उमेदवारांची, त्यामुळे जे काय गेम होईल तो महाविकास आघाडीमधले कोणाचा तरी होईल असं मला वाटतं। सर सकाळीच एक गेम झालेला आहे, तो म्हणजे तेलंगणाचे पोलीस येऊन महाराष्ट्रातील एका महिलेला अटक केलेली, ती महिला तुमची पदाधिकारी असल्याचं म्हटलं जातं। 180 किलोचा गांजा जो आहे तो पकडला गेला या महिलेकडे। याआधी 2018 मध्ये ओडिशा पोलिसांनी सुद्धा गांजाच्याच केसमध्ये अटक केली होती। कोण नाव काय? लक्ष्मी ताटे। लक्ष्मी ताटे शिवसेनेच्या पदाधिकारी कुठले आहे नेमकी, म्हणजे कुठल्या जिल्ह्यातले आहे, कुठल्या शहरातले आहे किंवा काय? लक्ष्मी ताटे आता मला हे आताच मी ऐकतोय, परंतु माहिती घेऊन तुम्हाला पूर्ण कल्पना देतो। जर जे असेल त्याचं ते करेल। असं महाराष्ट्रातून बाहेरच्या परराज्यातले पोलीस येतात, महाराष्ट्रातील हे ड्रग्स हे गांजाचे प्रकरण वाढतात, याकडे तुम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणून कसे बघता? कठोरात कठोर कारवाई व्हावी, कोणी असेल कुठल्याही पक्ष असेल काही असेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे ना, ड्रग्स आणि याच्या विरोधात आपले मुख्यमंत्री किती सक्षम आहे तुम्हाला कल्पना आहे, त्यामुळे ते कोणी कोणाला पाठीशी घालणार नाही। अपक्ष जे आहेत त्यांची मतं या निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे। तुमच्या बाजूने जे अपक्ष आहेत ते तुम्हाला त्यांची मतं पडतील का, ते खुश आहेत तुमच्यासोबत? कारण 100% की नाराज आहेत, नाराज असतात आमच्याबरोबर राहिले नसते। आता जवळजवळ 7 ते 8 लोक आता आमच्याबरोबर ताजलँडला आहेत आणि मीच ते सगळे निगराणी ठेवतोय, त्यामुळे मला माहिती आहे काल सगळे आमचे एकत्र टीम होती आणि आज पण राहणार आणि उद्या येऊन आम्ही मतदान करणार।